नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश मुंडे, एम इंजिनियर्स अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी अँड सी 2024 ची जी एक्झाम होणार आहे, त्या एक्झाम मध्ये आपल्याला जो काही इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम आहे, त्याबद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. आता आपण म्हणाल की फक्त आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे, कोणी आयोगाने, तो काय दिलेला आहे? फक्त महाराष्ट्राच्या आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह. फक्त एवढे एकच लाईनमध्ये आपल्याला त्यांनी सिलेबस दिलेला आहे. मग तुम्ही सर म्हणता की अभ्यासक्रम विश्लेषण म्हणजे काय? आता इथे नेमकं तुम्ही काय सांगणार? तर एक मेक इट क्लिअर सर्वांनी की आपण ह्या विषयामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे की इतिहास विषयाला आजपर्यंत विचारलेल्या ग्रुप बी आणि सी म्हणा किंवा एमपीएससी म्हणा, जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यावरून जो काही काढलेला सिलेबस आहे, ठीक आहे, म्हणजे पॉइंट वाईज सिलेबस कुठल्या कुठल्या टॉपिक वरती आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, तसेच कुठले टॉपिक अजून इम्पॉर्टंट आहेत, हे सगळे एकदम डिटेल म्हणजे पूर्णतः तुम्हाला घटक व उपघटकांचंही त्यामध्ये या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. इतिहासाचा अभ्यास करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपल्याला त्याचा सिलेबस माहिती असणं आवश्यक आहे. इतिहासच नाही, कुठलाही अभ्यास असू द्या, कुठलाही विषय असू द्या, त्याचाच अभ्यास आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सर्वात अगोदर त्याचा अभ्यासक्रम माहिती असणं खूप आवश्यक आहे. सुरुवात करूया व्हिडिओला. तर बघितलं तर तुम्ही इथे तुम्हाला काय दिसतंय 2022 ग्रुप बी. ठीक आहे. ह्या वर्षी 2022 या वर्षी ग्रुप बी साठी पूर्व परीक्षेत विचारलेले प्रश्न इतिहासासाठी. त्यामध्ये इथं प्रश्न क्रमांक दिलेला आहे उजवीकडे, डावीकडे आणि उजवीकडे त्याच्याबद्दल कुठल्या टॉपिक वरती किंवा कुठल्या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे. हे एक तुम्हाला संदर्भ म्हणून दिलेला आहे. ग्रुप बी 2022 आणि ग्रुप सी 2022 यावरती पूर्ण आतापर्यंत जो काही प्रश्न विचारलेले आहेत एक्झाम मध्ये, जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचा अभ्यासक्रम आपण त्याचे घटक इथे दिलेले आहेत. तर हे घटक जे आहेत ते मी 4 ते 5 क्लासेसचे वेगळे व्हिडिओज बघून जे मला बेस्ट वाटलेलं आहे त्यामधून मी घेतलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात शेवटी त्याचं मी नावही सांगणार आहे. तर बघा यामध्ये घटकाचं नाव काय? भारताच्या दळणवळण संदर्भात प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 26. तुम्ही क्वेश्चन पेपर ओपन करून बघू शकता ग्रुप बी 2022 चा. त्यामध्ये 26 नंबरचा प्रश्न होता, तो आहे भारताच्या दळणवळण संदर्भात जो काही अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न 27. आता हे इतिहासाचे जे प्रश्न होते ग्रुप बी सी ला, तर ग्रुप बी ला 26, 27, 28, 29, 30, 31, 32 आणि 33 असे मिळून जवळपास हे 3, 3, 6 आणि 2 जवळपास किती प्रश्न विचारलेले आहेत? 8. हे 8 प्रश्न आणि इकडचे हे 1, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 एकूण पूर्व परीक्षेला किती प्रश्न विचारलेत? 2022 ला 15 आणि यावर्षी 2023 ला किती विचारले होते? 2023 ला एकूण 10 प्रश्न विचारले होते. ठीक आहे. तर ह्याचं तुम्ही बघितलं तर याचं वेटेज 5 प्रश्नांनी कमी केलेलं आहे. काही असू द्या, काही हरकत नाही. आपल्याला हे प्री आणि मेन्सला तुम्ही जर या पद्धतीने अभ्यास कराल, या टॉपिक वाईज जर अभ्यास कराल तर तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्हीला फायदा होणार आहे. बघा दुसरा प्रश्न 27 क्रमांकचा कामगार चळवळ या टॉपिक वरती विचारला होता. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन यावरती हा प्रश्न होता. त्यानंतर दळणवळण रस्ते, बघा आता दळणवळण वरती हा दुसरा प्रश्न आलेला आहे, म्हणजे याच्यावरती 2 प्रश्न झाले. त्यानंतर ब्रिटिशकालीन कायदे 1935 चा कायदा विचारण्यात आला होता प्रश्न क्रमांक 30 मध्ये. त्यानंतर व्यापारवादी अर्थव्यवस्था, त्यानंतर बहुदाजी लाड, आता हे व्यक्तिविशेष किंवा समाज सुधारकामध्ये आलं. ठीक आहे. आणि महत्वाच्या व्यक्ती व कामे, हे पण कशामध्ये आलं? समाज सुधारक आणि व्यक्तिविशेष मध्ये. तर बघा कुठले कुठले हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. या सगळ्याचा अनालिसिस करून सिलेबस पुढे आहे, मी फक्त प्रश्न आलेले तुम्हाला सध्या सांगत आहे. यानंतर आहे असहकार चळवळ, म्हणजे महात्मा गांधींविषयी प्रश्न होता 34 मध्ये. त्यानंतर डेक्कन राईट्स कमिशन जो आहे 35वा प्रश्न, डेक्कन राईट कमिशन आहे. ठीक आहे. एक मिनिट, सॉरी 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 हा 34वा प्रश्न काय आहे याच्यामध्ये? आदिवासी उठाव संथाळ. ठीक आहे. ह्या टॉपिक वरती हा 34वा प्रश्न होता. 35वा प्रश्न होता टिळककालीन गुप्त संघटना 35 नंबरला. 36वा प्रश्न होता गोपाळ गणेश आगरकर, वृत्तपत्रावरती त्यांचा प्रश्न होता. त्यानंतर दादाभाई नौरोजी, हे पण व्यक्तिविशेष झालं. त्यानंतर सांप्रदायिकता व्यक्ती व विधाने, ठीक आहे, हा पण व्यक्तिविशेष मध्ये आला. त्यानंतर राजकीय संघटना जसं की ईस्ट इंडिया कंपनी, ही कशामध्ये येते? राजकीय संघटनेमध्ये येते, ईस्ट इंडिया कंपनी, यावरती प्रश्न होता. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीवरती हा 40वा प्रश्न. असे एकूण मिळून 15 प्रश्न ग्रुप बी ला 2022 ला विचारण्यात आले होते. त्यानंतर तसंच बघितलं तुम्ही तर ग्रुप सी चा पेपर पण हा म्हणजे सेपरेट झालेले पेपर होते 2. त्याच्यामध्ये बघा महिलांविषयी प्रश्न विचारलाय. त्यानंतर 27वा प्रश्न आहे दक्कनचे दंगे, नंतर 1857 चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्र यावरती प्रश्न होता. म्हणजे 58 चा जो उठाव होता
त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी घडलेली घटना होती त्यावरती हा प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 28. तुम्हाला जर बघायला गेले ग्रुप सी मध्ये जास्त करून महाराष्ट्राच्या बाहेरचे प्रश्न नसतात, महाराष्ट्रामधले जास्त प्रश्न असतात. कुठले असतात? महाराष्ट्रामधील. आणि ग्रुप बी ला जर तुम्ही बघायला गेले तर थोडेसे भारताच्या बाहेरचे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे हे प्रश्न असतात. पण आता कंबाईन होणार आहे, त्यामुळं क्वेश्चन पेपर जो असणार आहे तो मॉडरेट टू हाय लेवलचा असणार आहे, म्हणजेच महाराष्ट्र प्लस भारत यावरती प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्र प्लस भारत ह्यावर दोन्ही विषयावरती प्रश्न असणार आहेत, पण वेटेज जास्त असणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासाला. याचा अभ्यास करताना कसा करायचा बघा मित्रांनो, हा क्वेश्चन पेपर बघूया, याच्यानंतर सांगतो. बघा, यानंतर पुढचा प्रश्न आहे व्यक्तिविशेष, भारत सेवक आणि समाजसेवक. भारत सेवक समाज यावरती हा प्रश्न होता. त्यानंतर दळणवळण बघा, पुन्हा अजून एक प्रश्न दळणवळणावरती आहे. यावरती बघा तुम्ही हा टॉपिक एवढा परफेक्ट करायचा, याच्यावरती 2 ते 3 प्रश्न 100% येत होते पहिल्या 22 आणि ग्रुप सी बी दोन्ही 22च्या पेपरला. 23 मध्ये याच्यावरती जवळपास 2 प्रश्न विचारण्यात आले होते. ठीक आहे, 2 ओके चला 2 का 3 आहे तुम्ही बघून घ्या, पण 2 ते 3 प्रश्न 100% या विषयावर असणार आहेत, दळणवळणावर. त्यानंतर क्रांतिकारक घटना 31वा प्रश्न होता या टॉपिक वरती, क्रांतिकारक घटना या टॉपिक वरती. त्यानंतर व्यक्तिविशेष सयाजीराव गायकवाडांबद्दल प्रश्न होता 32वा. त्यानंतर 33वा प्रश्न व्यक्तिविशेष बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरती होता. त्यानंतर 34वा जो प्रश्न त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे असहकार चळवळीचा प्रश्न होता महात्मा गांधींवरती. त्यानंतर डेक्कन राईट्स कमिशन 35वा प्रश्न. 36वा प्रश्न आहे राजकीय संघटना पुणे सार्वजनिक सभेवरती हा प्रश्न होता. व्यक्तिविशेष नारायण मेघाजी लोखंडे, व्यक्तिविशेष टॉपिक मधला प्रश्न होता नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल. त्यानंतर बंगाल विद्यार्थी परिषद. त्यानंतर समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर काँग्रेस लखनौ अधिवेशन. जर हे सगळे 2 टॉपिक जर 2 विषय तुम्ही 2 पेपर जर बघितले तुम्ही ग्रुप बी आणि सी 2022 चा, तर यामध्ये काय सांगितलेलं आपल्याला, जे टॉपिक महिला, दक्कनचे दंगे, 1857चा उठाव, व्यक्तिविशेष, व्यापार, क्रांतिकारक, व्यक्तिविशेष, परत अजून इथंही व्यक्तिविशेष आहे, इथं राजकीय सभा आहे. ठीक आहे, राजकीय संघटना आहे, पुणे सार्वजनिक सभेवरती तो प्रश्न होता. तर हे असे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक आपल्याला परफेक्ट करायचे आहेत. या टॉपिक वरतून आजपर्यंत प्रश्न विचारले होते, यावरून जे आहे तो हा सिलेबस काढलेला आहे. बघा आता ह्या सिलेबस मध्ये जवळपास 20 ते 21 घटक आहेत, मुख्य घटक. तेवढ्या घटकांचा आपल्याला 20 ते 21 घटकांचा अभ्यास आपल्याला इतिहासामध्ये करायचा आहे. यामध्ये तुम्ही जर बघायला गेले, पहिला टॉपिक आहे, आता तुम्ही यानुसारच अभ्यास करायचा आहे. सुरुवात पण करायची ब्रिटिशकालीन घटनात्मक विकासापासून शेवट जो टॉपिक असेल तिथपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करताना कसा करायचा अभ्यासाचा बघा, लक्षात ठेवा. व्यक्तिविशेष तुम्ही रोज एक काय करू शकता, रोज एक समाजसेवक करू शकता. काय करायचंय, रोज एक समाजसेवक किंवा व्यक्तिविशेष. पण असं जर केलं तर तुम्हाला ते पाठ करायला लागेल, ते रट्टा मारायला लागेल. त्यापेक्षा जर तुम्ही हा जो इतिहास आहे या इतिहासाचा असा सिक्वेन्स वाईज जर अभ्यास करत गेलात, तर जो व्यक्तिविशेष किंवा जो समाजसेवक येईल त्याचं नाव तिथे आलं की त्यावेळेसच क्लिअर करायचं. समजतंय का काय सांगतोय? ज्यावेळेस आता शिक्षण आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचं जर नाव आलं तिथं लगेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काय करायचं, लगेच पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करायचा. म्हणजे आपल्याला सिक्वेन्स पण इतिहासाचा लक्षात राहील, समजून घेऊन अभ्यास करायचा, रट्टा मारायचा नाही. या पद्धतीने अभ्यास असा होईल जर तुम्ही इतिहासाचा अभ्यास सिक्वेन्स वाईज करत गेले, जसे दिले टॉपिक ह्या टॉपिक नुसार ज्या टॉपिकच्या वेळेस ज्या समाजसेवकाचं किंवा समाज सुधारकाचं नाव येईल त्याच वेळेस त्याला तिथं क्लिअर करायचं, त्या दिवशी त्याचा अभ्यास करायचा. असं करून तुम्हाला हा सिक्वेन्स पण लक्षात राहील आणि अभ्यास पण छान होईल. पाठ करायची गरज नाही. आणि असंही तुम्ही करू शकता, रोज एक समाजसेवक. ठीक आहे, हे 2 ऑप्शन आहेत. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला जो योग्य वाटतंय त्या ऑप्शनने तुम्ही अभ्यास करा. समजलं? पुढे बघा, आता सिलेबस डिटेलमध्ये बघा. याचं वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा याचा. बघा, तर काय आहे, ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास. यामध्ये कुठले 2 टॉपिक आहेत, 1773 ते 1858 राणीचा जाहीरनामा, हा पहिला टॉपिक तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे 1861 ते 1947 भारत स्वातंत्र्याचा कायदा. झाले. यामध्ये हे 2 मुख्य टॉपिक आहेत ब्रिटिशकालीन घटनात्मक विकासामध्ये. ह्याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणार नाही. हे 2 टॉपिक परफेक्ट करायचे. त्यानंतर गव्हर्नर जनरल करायचे आहेत. कधीचे करायचे आहेत, 1773 ते 1857 आणि 1858 ते 1947 ह्या 2 भागामध्ये जे वेगवेगळे गव्हर्नर जनरल झालेले आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शिक्षण बघा, शिक्षणाचा अभ्यास करताना सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, भारतामध्ये जे शिक्षण झालेलं आहे किंवा शिक्षणाचा विकास झालेला आहे, शिक्षण प्रसारण झालेलं आहे,
त्याबद्दल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्रातला करायचा आहे आणि महाराष्ट्रातील शिक्षणासाठी ज्या व्यक्तींनी प्रयत्न केलेले आहेत त्या व्यक्ती. आता इथे व्यक्ती म्हटल्यानंतर बघा तुम्ही, जे काही व्यक्तींनी महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये त्यांचं योगदान आहे त्यांची इथं नावं येणार आहेत, राईट? ह्या टॉपिकचा अभ्यास करताना ज्यावेळेस त्यांचं नाव येईल त्याच वेळेस त्यांचा समाज सुधारक किंवा व्यक्तिविशेष मध्ये आपले जो टॉपिक आहे त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती इथे घ्यायची आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा धार्मिक सुधारणा चळवळ, ब्राह्मो समाज, त्यानंतर बघितलं तर मानव धर्म समाज, परमहंस सभा, त्यानंतर बघा प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, त्यानंतर बघा रामकृष्ण मिशन, पारशी धर्म सुधारणा, पंजाबी धर्म सुधारणा आणि दक्षिण भारतातील धर्म सुधारणा. म्हणजे इथं काय झालं, हे जर तुम्ही बघितलं राजकीय, सामाजिक आणि धार्मिक गोष्टी याचा सगळ्यांचा अभ्यासक्रम तुम्हाला इथं करायचा आहे. इथं काय दिलंय, धार्मिक सुधारणा. आता धार्मिक सुधारणा होण्यासाठी ज्या काही चळवळी झाल्या, ह्या वेगवेगळ्या समाजाच्या चळवळी झाल्या, त्यानंतर वेगवेगळे जे धर्म सुधारणा कायदे झाले किंवा वेगवेगळ्या ज्या अशा रामकृष्ण मिशन सारख्या घटना झाल्या, यांचा अभ्यास तुम्हाला या टॉपिक मध्ये करायचा आहे, धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये. यानंतर 5वा टॉपिक जर तुम्ही बघितला तर दळणवळण, जसं की आता आपण बघितलं, यावरती 2 ते 3 प्रश्न आता लिहून घ्या तुम्ही. 100% याच्यावरती 2 ते 3 प्रश्न असणार, 100% असणार दळणवळणवरती. कुठलाही पेपर असू द्या, ग्रुप बी सी तर आता कंबाईन होणार आहे. प्लस आरटीओच्या पूर्व परीक्षेसाठी हाच सिलेबस आहे. कुठली परीक्षा? आरटीओ AMVI. जर तुम्ही नोटिफिकेशन किंवा माझा मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं असेल, आरटीओ AMVI प्लस ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या एक्झाम एकत्र होणार आहे. कारण ग्रुप सी मध्येच आरटीओ ची पोस्ट आहे. आरटीओ AMVI ची जी पोस्ट आहे ती ग्रुप सी ची पोस्ट आहे. कशाची आहे? ग्रुप सी ची पोस्ट आहे, म्हणून तो पण अभ्यासक्रम यामध्येच आहे. त्याची पण पूर्व परीक्षा हीच आहे आरटीओ ची. त्यामुळे आरटीओचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हाच अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा तत्कालीन वृत्तपत्रे जे आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये शक्यतो भारतातले व महाराष्ट्रातले दोन्हीमध्ये त्या काळामध्ये जे वृत्तपत्र होते, केसरी, मराठा झालं, लोकमान्य टिळकांचे, असे दर्पण आहेत. भरपूर अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वृत्तपत्रामध्ये, त्या तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था. बघा आता इतिहासामध्ये काय अर्थव्यवस्था होती याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे इतिहासामध्येच. यामध्ये कुठला जास्त करून वसाहतीचे टप्पे 1757 ते 1947, सॉरी 1947. तर पूर्णपणे अर्थव्यवस्था आपली त्यावेळेस कशी होती आणि कशी बदलत गेली. बघा आता ह्या विषयाचा अभ्यास करताना कसा करायचा आहे, टॉपिक वाईज करायचा आहे, सिक्वेन्स सोडायचा नाहीये. 1757 ला आर्थिक विकास कसा सुरू झाला, त्यानंतर कुठल्या कुठल्या घटना घडत गेल्या, मग त्यानंतर तो कसा अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे वेगवेगळे बदल होत गेले, हे रयतवारी सिस्टम काय होती, त्यानंतर अजून 2-3 त्याच्यामध्ये ज्या सिस्टम्स आहेत, इथे सारा किंवा कर गोळा करण्याच्या पद्धती, मग ह्या कशा बदलत गेल्या, ह्याचा सगळ्याचा अभ्यास सिक्वेन्स मध्ये करायचा आहे. म्हणजे तो आपल्या एक स्टोरी टाईप करायचा आहे, तर तो लक्षात राहणार आहे. पाठ करायचा नाही. नेहमी कधीही लक्षात ठेवा, इतिहास पाठ करून होत नाही. मी माझ्या स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगतोय, आपला जो सिलेबस आहे इतिहासचा तो पाठ करून कधीही होत नाही. त्यावेळेस तुम्ही सिक्वेन्स घटना लक्षात ठेवणार आहात तरच तुमचा इतिहासाचा अभ्यास होणार आहे, त्याच्यामध्ये मार्क मिळणार आहेत. हे फक्त लक्षात ठेवा. याच्यानंतर बघायला गेलं तर शेतीचे व्यापारीकरण व अनौद्योगिकरण कसं वाढलं ह्याच्याबद्दल तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आर्थिक विचारवंत, आता काही लोकांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये खूप सारे सिद्धांत मांडलेत अर्थव्यवस्थेवरती, तर ते कोणी कोणी काय काय विषय मांडलेले आहेत त्याचाही अभ्यास करायचा आहे. आणि इतर हे विचारवंत आणि इतर अजून काही संघटना होत्या, सामाजिक सुधारणा समाज सुधारक जे होते ते अर्थसुधारक, हे विचारवंत होते, अर्थतज्ञ होते. त्यांनी काय त्यांची मतं मांडली, त्यामध्ये कशा प्रकारे सुधारणा झाली याचा अभ्यास या टॉपिक मध्ये करायचा आहे. यानंतर 1857 पूर्व उठाव, महाराष्ट्र आणि भारत. आता याचा अभ्यास करताना बघा तुम्ही सगळ्यात जास्त इफेक्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही आधुनिक भारताचा अभ्यास करणार त्याच वेळेस तुमचा महाराष्ट्राचा अभ्यास त्यामध्ये होणार आहे. ज्यावेळेस भारताचा अभ्यास करणार आहात तुम्ही त्यावेळेस तुमचा 1857च्या पूर्व उठाव. त्यानंतर याच्यामध्ये टॉपिक कुठले महत्वाचे, भारत, आदिवासी, संथाळ आणि पाळेकर. तुम्ही आता जर बघितलं 2022च्या ग्रुप बी चा प्रश्न क्रमांक 31वा आय थिंक होता, 30च्या आसपास होता तो प्रश्न, या संथाळवरती विचारण्यात आलेला होता. त्यानंतर भारत, आदिवासी, संथाळ व पाळेकर. याच्यानंतर महाराष्ट्र, भिल्ल, कोळी आणि रामोशी यांचे उठाव. हा टॉपिक ह्या 1857 पूर्वच्या उठावामध्ये आहेत, ते करायचे आहेत महत्वाचे टॉपिक. यानंतर बघा 1857च्या उठावामध्ये, आता हे होतं पूर्वचं, आता 1857चा उठाव, त्यावेळी तुम्ही भारताचा अभ्यास करणार त्याच वेळेस त्याच्यामध्ये तुमचा महाराष्ट्राचा अभ्यास ऑटोमॅटिक होणार आहे. कारण जास्त घटना आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात घडलेल्या आहेत ह्या 1857च्या राष्ट्रीय उठावाच्या. यामध्ये काय काय करणार तुम्ही, मग यामध्ये काय 1857
1857च्या उठावाचे कारणे आणि त्याचे काय परिणाम झाले याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतातला उठाव त्याचा अभ्यास करायचा आणि महाराष्ट्रातला उठाव ज्या 1857चा त्याचा अभ्यास करायचा आहे या 1857च्या उठावामध्ये. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ परत महाराष्ट्र व भारत आहे. पहिला टप्पा आहे त्याचा क्रांतिकारक टप्पा 1, क्रांतिकारक टप्पा 2, क्रांतिकारक टप्पा 3. भारत व महाराष्ट्र सेम आहे. ठीक आहे. हे वेगवेगळे टप्पे आहेत. हे परत सांगतोय मी. याचा अभ्यास कसा करायचा आहे? सिक्वेन्स. एका स्टोरी सारखा अभ्यास करायचा आहे. एक आपण लहानपणी कसं आपल्याला स्टोरी एखादी गोष्ट सांगितली आजीने की लगेच लक्षात राहायची. तसंच तुम्हाला ते पुस्तकातून वाचून किंवा तुम्हाला ते पाठ करायला सांगितलं असेल तर ती कधीही लक्षात राहिली नसती. तर तुम्हाला हे लक्षात ठेवण्यासाठी सिक्वेन्सनेच अभ्यास करायचा आणि स्टोरी टाईप अभ्यास करायचा म्हणजे इतिहासाचा खूप छान अभ्यास होतो. त्यानंतर बघा कामगार चळवळ आहे. कामगार चळवळीमध्ये कामगार चळवळ चळवळ 1, साम्यवादी चळवळ त्याचा प्रभाव भाग 2. त्यानंतर भारतातील शेतकरी चळवळ. ठीक आहे. शेतकरी चळवळीमध्ये भारतातली चळवळ आणि महाराष्ट्रातली शेतकरी चळवळ याचा अभ्यास करायचा आहे 12 नंबरच्या टॉपिक मध्ये. त्यानंतर 13 नंबरचा टॉपिक जो आहे समतेच्या चळवळी. तर समानतेसाठी काय आता तुम्ही जर बघितलं दलित लोकांना किती त्रास होता पहिला. त्यांना म्हणजे साधं जमिनीवर थुंकण्यासाठी किंवा चालण्याची सुद्धा परमिशन व्यवस्थित नव्हती. पाठीमागे झाडू बांधून चालायला लागायचं आणि समोर गळ्यामध्ये मडकं बांधून चालायला लागायचं. कारण त्यांना काय करायला लागायचं? खाली थुकलेलं चालणार नाही अशी त्यावेळेस प्रथा होती. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टींना सामोरं जावं लागत होतं. मग त्यावेळेस समानता हवी. त्यासाठी खूप साऱ्या चळवळी त्यावेळेस उभा राहिल्या. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्व दलित चळवळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येण्याच्या अगोदर ही चळवळी होत्या. त्या चळवळींचा अभ्यास इथे करायचा आहे. दलित लोकांनी जी चळवळ केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदरची, त्याच्यानंतरची चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातली चळवळ, त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ टप्पा 1 आणि टप्पा 2 अशा प्रकारे ह्याचे हे मुख्य टॉपिक आहेत, सब टॉपिक आहेत. तुम्ही जर बघायला गेलो ना हे जे टॉपिक देतोय ना मी आजपर्यंत या टॉपिकच्या बाहेर एकही प्रश्न आलेला नाहीये. एखादा प्रश्न आला असेल क्वचित चुकून, पण 99% मी सांगतो तुम्हाला गॅरंटेड हे जे टॉपिक मी आज देतोय ह्याच्या बाहेरचा एकही प्रश्न इतिहासाला आजपर्यंत कंबाईन ग्रुप बी आणि सी ला आलेला नाही. याच्यानंतरचा भाग बघा काँग्रेस पूर्व राजकीय संघटना म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्याच्या अगोदर जे काही काँग्रेस पूर्व ज्या राजकीय संघटना होत्या त्यांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये जास्त करून बंगाल आणि मद्रासमध्ये जास्त प्रमाणामध्ये राजकीय संघटना होत्या त्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय संघटनांचा अभ्यास करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय संघटनेचा अभ्यास त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ठीक आहे. मद्रासमध्ये काही संघटना होत्या राजकीय, त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय काही संघटना, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची सुरुवात झाली. त्याची सुरुवातीची पार्श्वभूमी काय होती? त्यांची स्थापना का करावी लागली त्यांना? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना का झाली? त्याचं कारण काय? त्यासाठी कुठल्या कुठल्या घटना कारणीभूत आहेत? त्या घटनांचा अभ्यास आपल्याला ह्या पार्श्वभूमीमध्ये करायचा आहे. ह्याच्यानंतरचा आहे भाग राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने. त्यातलं म्हणजे भाग 1 आणि भाग 2 याचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. ह्यानंतर तुम्ही बघायला गेलात तर राष्ट्रीय काँग्रेस बरोबरच एक मुस्लिम लीग म्हणून एक पक्ष होता त्याचाही अभ्यास करायचा आहे. मुस्लिमांचा जो इतिहास आहे धार्मिक सुधारणा चळवळ 1, धार्मिक सुधारणा चळवळ, मुस्लिम राजकीय सुधारणा 2 आणि राष्ट्रीय काँग्रेसचे आणि ब्रिटिशकालीन कमिशन मुस्लिम राजकीय सुधारणा 1 आणि मुस्लिम राजकीय सुधारणा 2 हे मुस्लिम धर्मासाठी ज्या काही चळवळी झाल्या ह्या चळवळींचा अभ्यास तुम्हाला ह्या मुस्लिम इतिहासामध्ये करायचा आहे. त्यानंतर ब्रिटिशकालीन कमिशन, आता ह्यामध्ये ब्रिटिश काळात जे काही कमिशन होतं त्याचा अभ्यास तुम्हाला या टॉपिकच्या अंडर करायचा आहे. आणि आता तुम्ही म्हणाल सर राष्ट्रीय चळवळ आतापर्यंत सांगितलं ना सगळ्यात शेवटला ठेवलंय. 1885 ते 1947 पर्यंत ह्या राष्ट्रीय चळवळी झाल्या. ह्या जवळपास जेवढ्या काही चळवळी झालेल्या आहेत इथे मी लिहिलेल्या आहेत. राष्ट्रीय चळवळ 1885 ते 1900, त्यानंतर 1901 ते 1910, 1911 ते 1920, त्यानंतर असहकार चळवळ झाली 1920 ते 22 दरम्यान, त्यानंतर पुढची राष्ट्रीय चळवळ 21 ते 30 झाली, त्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ झाली 1929 ते 1933, त्यानंतर परत राष्ट्रीय चळवळ 1931 ते 1940, त्यानंतर चले जावचं आंदोलन झालं 1939 ते 1942 आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं जे आहे सत्ता हस्तांतरण 1939 ते 47. बघा त्यावेळेस भारत छोडो वगैरे जी आंदोलनं झाली त्याचाही अभ्यास करायचा आहे. यामध्ये बघायला गेलात तुम्ही तर ही सत्ता हस्तांतरण करण्यासाठी पण बघा किती वर्ष लागली 1939 ते 47 म्हणजे जवळपास 8 ते 9 वर्ष लागली. त्याचं कारण काय होतं? त्याच्या मागची कारणं काय होती? एवढे दिवस का लागले? 7 ते 8 वर्षे. याचा व्यवस्थित अभ्यास याच्यामधून तुम्हाला करायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला आज काय सांगितलेलं आहे की इतिहास अभ्यासताना कुठल्या कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं आहे ते सांगितलंय.
तर या टॉपिकच्या बाहेर तुम्हाला कधीही येणार नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाज सुधारक, बरोबर, ह्याचा अभ्यास करायचा आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, रोज एक करू शकता किंवा इतिहास शिकत शिकत भारताचा इतिहास शिकतानाच करायचं. महत्त्वाची व्यक्तीचं नाव दिसलं की तिथंच करून टाकायचं. त्याच्यानंतर काय आहे, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचं योगदान. काय आहे, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचं योगदान. आता याच्यामध्ये कसं आहे, 2 भागांमध्ये करायचं आहे. काय, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान भारत आणि महाराष्ट्र. यामध्ये काही वेगळ्या महिला आहेत, यामध्ये काही महाराष्ट्रातल्या महिलांचाही समावेश आहे. भारताच्या महिलांच्या महिलांचं जे त्यांच्यावर जे अत्याचार अन्याय होत होते, त्याच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला, त्याच्यामध्ये काही महिलाही आहेत आणि पुरुषही आहेत. त्या दोघांचाही अभ्यास करायचा आहे. आणि भारताचा करत असताना त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या महिला किंवा जे पुरुष जे महिलांसाठी लढलेले आहेत, त्यांच्यासाठी त्यांचाही अभ्यास महाराष्ट्राचा जे आहे त्यांचा अभ्यास तुम्हाला भारताचा इतिहास करत करतच करायचा आहे. त्यामुळे भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला मित्रांनो कधीच वेगळं करू नका. कारण भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाशिवाय काहीच महत्व नाही, मी असं म्हणेन. ठीक आहे. त्यासाठी अभ्यास करताना भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा संदर्भ घेऊनच करायचा आहे. कारण की भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त मोठं योगदान जे आहे ते महाराष्ट्राचं आहे. तुम्हाला जसं म्हटलं होतं मी, खाली मला एक नाव दिसतंय, उदय कुदळे सर आहेत रयत शिक्षण संस्थेचे. त्यांनी हा सिलेबस डिकोड केलेला आहे पूर्ण. हे डिटेलमध्ये त्यांनी पूर्ण अनालिसिस करून हा सांगितलेला आहे. मी भरपूर क्लासेस, भरपूर ट्युशनचे नोट्स बघितले, क्लासेसचे ट्युशनचे व्हिडिओज बघितले इतिहास विषयावरती. मला सर्वात भारी यांचं वाटलं, उदय कुदळे सरांचं. तो सिलेबस तुम्हाला मी ॲज इट इज इथं दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्या सिलेबसचं सर्व क्रेडिट त्यांना जाते मित्रांनो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये माझी मेहनत काहीच नाहीये. माझी मेहनत फक्त एवढीच आहे की मी सर्वांचे अनालिसिस करून तुम्हाला जे बेस्ट आहे ते देण्याचा प्रयत्न केलाय. तर तुमच्या हातात आहे कसा अभ्यास करायचा आहे काय. आपला जो प्लॅनिंग असणार आहे 24515 हा कोड लक्षात ठेवायचा आहे. काय आहे बाबा 245? हे जे सिलेबस अभ्यास करण्याची जी पद्धत आहे एमपीएससीची, मला जी योग्य वाटली ती आहे. याच्यामध्ये 2 म्हणजे काय? याच्यामध्ये 2 म्हणजे 2 विषय सोबत करायचे. कारण तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास करायला गेले तर इतिहास, इतिहास, इतिहास मग बोर होऊन जाता. त्यामुळे काय करायचंय, 2चा अर्थ काय, 2 विषय सोबत घ्यायचे आहेत. 45चा काय मिनिंग होतं बघा, 24515. 45चा काय मिनिंग होतो, या 2 विषयांना 45 दिवस कंटिन्यू करायचं आहे. 15 म्हणजे 1.5 म्हणजे रोज 1.5 तास. म्हणजे दिवसातून तुम्हाला फक्त 3 तास अभ्यास करायचा आहे. 1.5 तास इतिहास आणि यासोबत मी जो विषय घेतलाय तो सांगतोय 1.5 तास भूगोल. काय आहे? 1.5 तास भूगोल आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायचा आहे. मी तर सुरुवात केलेली आहे. रोज 1.5 तास इतिहास, रोज 1.5 तास भूगोल. या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करणार 45 दिवसामध्ये तुमचा आरामात दोन्हीचा इतिहास आणि भूगोलचा पूर्व परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी कंबाईनच्या पूर्ण सिलेबस तुमचा याच्यामध्ये कव्हर होणार आहे. याच्यानंतरचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे भूगोलाच्या अभ्यासक्रमाबद्दल. तर तुम्ही काय करायचं आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. हा व्हिडिओ आवडला तर सगळ्यांपर्यंत शेअर करा, पाठवा सगळ्या तुमच्या मित्रांना. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक लिंक देत आहे मी, की परीक्षेचं पॅटर्न तुम्ही म्हणाल सर इतिहास सांगितले पण सुरुवात कशी करायची, अभ्यास कुठून करायचा, काय काय असणार आहे, परीक्षा कशी होणार, त्या संदर्भात मी एक स्ट्रॅटर्जीचा एक्झाम पॅटर्नचा व्हिडिओ मी बनवलेला आहे ऑलरेडी. तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर बघू शकता किंवा लिंक त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, तिथे जाऊन बघू शकता. तोपर्यंत थँक्यू सो मच. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.